संघ मालक अभिजित लुस्कर, व्यवस्थापक आणि सालुंगे पाड़ा संघ मालक गणेश गावड़े सर, स्वागत होते, वेलकम। आइए आपका इंतजार था। सरपंच म्हणून काम पाहतील रणजित तुंतुणे सर, पंच मनीष राणे सर, पंच पंकज पाटील सर, सहगुणलेखक जगदीश पोईलकर सर, सहगुणलेखक महेंद्र नाईक सर, स्वागत। मेजवानी गोंदलपाडा संघामध्ये कर्णधार प्रथमेश म्हात्रे, मयूर पडियार, अभिषेक गोले, सौरभ भोईर, सूरज घाडी, शुभम दुदुम, निवेदन रातवाडकर, सर्वेश पाटील, तेजेश पाटील, सिद्धांत म्हात्रे, सुहास पाटील, मंदार गोतावडे। तर आरपी साऊंड अलिबाग मध्ये कर्णधार चेतन वेले, निमिष पाशिलकर, अभिषेक भगत, ऋषिकेश म्हात्रे, प्रीतम वेले, शिवम सावंत, ओमकार करुंजकर, ओम धोंडसेकर, रितेश कदम, वैभव नेमन, देवेश हुमणे, मयूर लोहार, स्वागत आहे। डीजे हॅलो, पुन्हा एकदा दोन्ही संघांना आम्ही सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतोय। स्पर्धा सुरू झाल्यापासून आम्ही सातत्याने उल्लेख करतोय अलिबाग रिवर्स पंचक्रोशी कमिटीचा। खरोखर कितीही त्यांच्या बाबतीत बोलावं तरी शब्द अपुरे पडतायत, कारण काही काळासाठी असं वाटलं होतं डाकी सर की कुठेतरी थोडीशी अलिबाग रिवर्स पंचक्रोशी पुन्हा एकदा कुठेतरी थोडीशी बॅकफुटला जाते असं वाटत असताना पुन्हा एकदा याच सगळ्या पदाधिकाऱ्यांनी एकवटले, एक विचाराने पुढे आले, एक मताने पुढे आले, चर्चा केली, मीटिंग घेतल्या, नियोजन केली आणि आज आपण पाहतोय की रायगड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अलिबाग रिवर्स पंचक्रोशीचं नाव एक दिमागदार असं सुवर्णाक्षराने घेतलं जातं, ज्याच्यामध्ये सन्माननीय श्रीयुत मनोहर पाटील अध्यक्ष, सन्माननीय श्रीयुत गणेश राणे कार्याध्यक्ष, सन्माननीय श्रीयुत सुधीर राऊळ उपाध्यक्ष, सन्माननीय श्रीयुत अंकुर घरत सचिव, सन्माननीय श्रीयुत स्वप्नील पाटील सहसचिव, सन्माननीय श्रीयुत मधुकर पाटील खजिनदार, सन्माननीय श्रीयुत सुनील माळवी सल्लागार सहखजिनदार, सन्माननीय श्रीयुत सुनील घरत पंचप्रमुख, सन्माननीय श्रीयुत संदेश वर्तक पंचप्रमुख, सन्माननीय श्रीयुत जितेंद्र ठाकूर तांत्रिक प्रमुख, सन्माननीय श्रीयुत जगदीश सावंत तांत्रिक प्रमुख, सन्माननीय श्रीयुत अजित आगरे तांत्रिक सहाय्यक, चंदन सिंग मॅन ऑफ द मॅच। प्रफुल्ल पाटील यांच्या शुभ हस्ते द्या। चंदन सिंग यायचं आहे आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घ्यायचा आहे। सामन्याला सुरुवात प्रथमेश म्हात्रे, चढाईची धुरा पुन्हा एकदा साकारतोय, उंच उंच शिखरावर आता आपल्या संघाला घेऊन जाईल का मेजवानी गोंदलपाडा संघ। प्रतिस्पर्धक आरपी साऊंड अलिबाग, संघ मालक अभिजित सर। तर पहिली चढाई साकारतोय, प्रीतम वेले, सुंदर सुरुवात, त्याला प्रत्युत्तर देईल गोंदलपाडा संघाचा एक घातकी खेळाडू 11 नंबर तेजस पाटील माघार घेतोय। हा मृत्युंजय आम्हाला सांगतोय
संभाजीराजे माझ्यासारखे अजिंक्य आहे, हा विशाल गड आम्हाला सांगतोय. संभाजीराजे माझ्यासारखे विशाल मनाचे आहे. आई जिजाऊने जन्म दिलं शुभासारख्या वाघाला, शुभानं जन्म दिलं शंभूसारख्या छाव्याला, ज्यांनी सहन केलं डोळे फोडणाऱ्या सलईला आणि जिवंत ठेवलं हिंदवी वाघराला. तर याच मळमळ्या मातीत हा कबड्डीचा रणसंग्राम तुम्ही पाहताय. प्रत्येकाचं लक्ष लागलं या सामन्यावर. आरपी साऊंड अलिबाग विरुद्ध मेजवानी गोंदलपाडा. क्षणाक्षणाला इतिहास घडला जाईल. इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरत नाही आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवत नाही. अरे गरुडाला पंख, कबुतराला गरुडाचे पंख लावताही येतीलही, पण गगन भरारीचे वेढे रक्तातच असावं लागतं. परंतु आता मात्र दोन्ही संघाकडून रणनीती वापर केला जाईल सर. अलिबाग 2 गोंदलपाडा 1. पुन्हा एकदा डाके सर आपण पाहतोय 2 दिग्गज संघांमध्ये हा संघर्ष, कबड्डीचा महासंग्राम, एक मातीतला थरार पाहायला मिळतोय. थोडंसं या ठिकाणी नक्कीच कबड्डी मैदानाबद्दल डाके सर उल्लेख करावासा वाटतोय. 1-2-3 वर्ष जर आपण मागे गेलो तर कुठेतरी मॅटवरच्या कबड्डी स्पर्धांना थोडासा ऊत आला होता मी म्हणेन. नक्कीच त्या चांगल्या स्पर्धा आहेत, व्हायला पण पाहिजे, पण कुठेतरी मातीतला खेळ लोप पावतोय की काय. आमच्या खेडेगावातला खेळाडू मातीमध्ये प्रॅक्टिस करत असताना मॅटवर त्याला कुठेतरी थोडासा अडचण येत होती आणि दिसलं सुद्धा आपल्याला काही खेळाडूंची थोडीशी दुखापत झाली. असं असलं तरी आपल्याला राष्ट्रीय जर का स्तरावर जायचं असेल तर त्या ठिकाणी सुद्धा मॅटवर स्पर्धा खेळवली जाते. आणि म्हणून पुन्हा एकदा मातीतली मैदानं दिसायला लागली आणि तो खेडेगावातला माझा लहान खेळाडू सुद्धा महान होताना दिसायला लागला. पहिला पुकार असणारा या पुढचा सामना रुजल 7 स्टार सोंडी वर्सेस स्वस्तिक वॉरियर्स मांडवा, दोन्ही संघासाठी पहिला पुकार असणार आहे. प्रेक्षक वर्गाला मात्र डाकी सर द्यावे तितके धन्यवाद कमी आहेत, कारण सगळ्यात महत्त्वाचा घटक हा प्रेक्षक वर्ग, ऑडियन्स मोस्ट इम्पॉर्टंट इन धिस कॉम्पिटिशन. कारण याच्यामध्ये आपण पाहतोय की प्रेक्षक वर्ग ज्या पद्धतीने असं म्हणतात की मंडप सजवला मात्र मंडपामध्ये लग्नाला माणसंच आली नाही, तर त्या मंडपाला मजा नाही. तशी स्पर्धा किती दर्जेदार असेल, खेळाडू किती दर्जेदार असेल, आयोजन किती दर्जेदार असेल, तुमच्या आमच्यासारख्यांचं समालोचनही दर्जेदार असेल, पण ऐकणार आणि पाहणारा जर ऑडियन्स नसेल तर त्याला मात्र काही किंमत नसणार आहे. मात्र अलिबाग रेवस पंचक्रोशीचा ऑडियन्स नंबर 1 सातत्याने 15 ते 16 वर्ष मी पाहतोय, त्याच्या अगोदर अनेक जण पाहत आहेत की एक शांत संयमी असा ऑडियन्स. जेव्हा उड्या मारायच्या तेव्हाच उड्या मारणार, जेव्हा टाळ्या वाजवायच्या तेव्हाच टाळ्या वाजवणार आणि जेव्हा शांत बसायचं तेव्हाच शांत बसणार, एक वैशिष्ट्य. आणि म्हणून तमाम माझ्या अलिबाग रेवस पंचक्रोशीच्या कबड्डी मायबाप रसिकांना आम्ही धन्यवाद देतोय. मात्र त्याचबरोबर कामाअभावी यायला मिळालेलं नाही आहे, मात्र यूट्यूब अर्थात टेक्नोसईचा वापर करून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कबड्डीचे चाहते, मुशेचे चाहते, अलिबाग रेवस पंचक्रोशीचे चाहते आणि आपल्या आवाजाचे चाहते कानाकोपऱ्यामध्ये ह्या स्पर्धेचा उपभोग घेत आहेत. नुसता उपभोग घेत नाहीत तर टेक्नोसईच्या माध्यमातून रिप्लाय देत आहेत. याच्यापेक्षा आणखी यश काय असावं. या ठिकाणी आपण जे हे मैदान आहे, मैदानाच्या बाजूलाच जो प्रवेशद्वार आहे, प्रवेशद्वाराला लागूनच जो CCTV कॅमेरा लावण्यात आलेला आहे. ही सुविधा बोरीस गुंजीस ग्रामपंचायतीचे सदस्य धवलजी राऊत यांच्याकडून ती करण्यात आलेली आहे. मी धवलजी राऊत यांना धन्यवाद देतोय. गत सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्याला मिळालेला आहे चंदन सिंग यायचा आहे आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी आपण घेऊन जायचा आहे. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्यांच्या मार्फत आपल्याला देण्यात येणार आहे
ते आहेत बॉडी बिल्डिंग क्षेत्रातील दिग्गज नाव, पटावरील दिग्गज नाव आणि कबड्डीतील दिग्गज नाव, ते म्हणजे वेशवीचे माजी सरपंच आदरणीय प्रफुल्ल पाटील सर यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी देण्यात येणार आहे. मी चंदन सिंग यांना विनंती करतो की आपण हा पुरस्कार घेण्यासाठी मंचावर यायचं आहे लगेच प्लीज. भव्य हिमालय तुमचा आमचा, केवल माझा सह्य कडा. हेलो टीवी एम्पायर, हमारा डिसीजन ओनली 2 पॉइंट, गोंदलपाड़ा चैलेंज 3 पॉइंट विथ रियू. रसिकांनो टाळ्या करा, स्वागत आहे. अतिशय सुंदर आयोजन आहे. डीजे रिओ अनसक्सेसफुल 2 पॉइंट्स. तर सन्माननीय शिवसेना विभाग प्रमुख आवास श्री जगदीशजी रघुनाथ सावंतजी साहेब व गावदेवी क्रीडा मंडळ मुर्शिद आयोजित हा कबड्डीचा थरार तुम्ही पुन्हा एकदा अनुभवताय. मैदानावर गुणांचा पाऊस पडला जातोय. तर भव्य हिमालय तुमचा आमचा, केवळ माझा सह्य कडा. गौरी शंकर उभ्या जगाचा, मनात पूजी रायगडा. तर रायगडच्या मातीत आणि अलिबाग तालुक्याच्या कुशीत गाव देवीची छत्रछाया असलेले हे मुर्शिद गाव आनंदी गाव, सामाजिक सांस्कृतिक राजकीय आणि धार्मिक क्षेत्रात मोठं नाव असलेले हे गाव. आणि गावाच्या या मातीत ही लाल माती तुम्हाला यशाकडे घेऊन जाते. पुन्हा एकदा चढाईची धुरा सांभाळतोय अर्थातच प्रथमेश म्हात्रे. तो अटल जी ने कहा था कि भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं, भारत एक जीता जागता राष्ट्र पुरुष है. ये वंदन की धरती है, ये अभिनंदन की धरती है, ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है. इसकी नदी नदी हमारे लिए गंगा है, इसका कंकर कंकर हमारे लिए शंकर है. हम जिएंगे तो इस भारत के लिए और मरेंगे भी इस भारत के लिए. और मरने के बाद भी गंगा जल में बहती हुई अस्थियों को अगर किसी ने कान लगाकर सुने तो एक ही आवाज आएगी, भारत माता की जय. तर या भारत मातीचे हे लेकर आता मात्र पुनश्च सज्ज झाली आहेत. चला चला शांत रहा, हुतू नका मातू नका, घेतला वसा टाकू नका. राग आणि रग यांचा संगम आहे कबड्डी. चुकीला माफी नसेल. मगाशी सांगितलं अंकुर सरांनी की एक एक गुण किती महत्वाचा आहे. आपण किती गुणांनी पराभूत होता याचं सुद्धा भान असणं गरजेचं आहे. नंतर वेल येईल ती वेल तुम्हाला माफ करणार नाही. अगदी बरोबर डाके सर, आपण बघतोय की गुणांना सुद्धा फार महत्व या लीग मध्ये आहे. स्पर्धेमध्ये डाके सर अनेक घटक महत्वाचे असतात. खेळाडूंना किरकोळ दुखापत सुद्धा बऱ्याच वेळेला होत असते आणि ती दुखापत झाल्यानंतर मेडिसिन फार महत्वाचं असतं. या स्पर्धेकरता मेडिसिनची व्यवस्था मधुमालती मेडिकल धोकवडे श्री रुपेश भगत यांच्याकडून करण्यात आलेली आहे. सन्माननीय रुपेश भगत, आपणाला मनापासून आयोजकांकडून आम्हाकडून धन्यवाद. आपल्या दानशूर वृत्तीस, आपल्या सहकार्य वृत्तीस सलाम.
मधुमालती मेडिकल धोकोडे श्री रुपेश भगत. आता मात्र संधी चालून आलंय. सुपर डॅकलची नामी संधी, मात्र प्रयत्न प्रगती पथावर यशस्वी होतोय रेडर. डिफेंडरच्या मस्तकावर दस्तक देणाऱ्या चढाया तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 4-7 30 नंबरची जर्सी परिधान केला शिवम सावंत चढाई करतोय आणि याचा सुद्धा वार रोखला गेलाय. उडवलाय मैदानाच्या बाहेर, वादली केली पाहायला मिळते मेजवानी गोंधळपाडा संघाकडून. गणेश गावडे सर संघमालक खुश असतील, परंतु अभिजित सर सुद्धा संघमालक आहे. आरपी साऊंड अलिबाग. कमालीचा संघर्ष आहे, काही घडेल मैदानावर. आयोजकांनी जी मेहनत घेतली आणि खरोखर अलिबाग रेवस पंचक्रोशीची सर्व कमिटी मेहनत रंग लाई सर. पैसा वसूल झाला आज पहिल्याच दिवशी. रसिकांची तुडुंब गर्दी सांगून जातोय की आम्ही या खेळावर भरभरून, या लीगवर भरभरून प्रेम केलंय. नक्कीच सिद्ध केलंय प्रेक्षकांनी. पैसा वसूल म्हणण्यापेक्षा काही ठिकाणी भरगच्च अशी तिकिटाची किंमत असताना सुद्धा हाऊस पूर्ण होत नाही, तो जोश मिळत नाही, तो जल्लोष मिळत नाही, समाधान मिळत नाही. मात्र या ठिकाणी विदाऊट तिकीट फुल टाइमपास लग्न कार्य असेल टाकी सर आपल्याला पत्रिका वाटाव्या लागतात, घरोघर जावं लागतं. इथं फक्त एक बॅनर आणि एक स्टेटस बास, आम्ही आलोच. कारण आमच्या नसा नसात कबड्डी, आमच्या श्वासात कबड्डी. टाकी सर तर मोठे गार झाले गंमत मध्ये. असा स्टेटस जर उद्या ठेवायचा असेल तर मैदानात रक्ताचं पाणी करावं लागेल. कमालीचा संघर्ष प्रथमेश म्हात्रे. काही दहशत आहे. हा स्फोटक खेळाडू आहे, छोटासा आहे पण धमाका मोठा आहे. 4-12 पुचकुल्यात पडतोय आरपी साऊंड अलिबाग, परंतु मैदान गाजवणं गरजेचं आहे. दुसरा पुकार निश्चितच मैदानावर. अर्थातच पहिला हाफ संपलेला आहे. यानंतर होणारा सामना ज्या दोन्ही संघासाठी दुसरा पुकार असणार आहे, रुजल 7 स्टार चोंडी वर्सेस स्वस्तिक वॉरियर्स मांडवा. दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. डाकी सर आपण पाहतोय की मेजवानी गोंधळपाडा वर्सेस आरपी साऊंड अलिबाग या ठिकाणी काहीसा बॅकफुटवर जाताना दिसतोय. आरपी साऊंड ज्या पद्धतीचं नियोजन केलं होतं, ज्या पद्धतीने एक चक्रव्यूह रचला होता गोंधळपाडा संघाच्या विरोधात, कुठेतरी अनसक्सेस होताना दिसतोय. ज्या पद्धतीने टीप दिल्या होत्या कोचने, ज्या पद्धतीने कर्णधारांनी टीप दिल्या होत्या, त्या सगळ्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत. आणि अक्षरशः बॅकफुटवर, कारण पहिल्या हाफमध्ये 8 गुणांची पिछाडी. असं जरी असलं तरी हा कबड्डी खेळ आहे ज्या ठिकाणी 15-16 गुणांची पिछाडी मोडीत काढून जिंकणारे संघ सुद्धा आपण मोठमोठ्या स्पर्धांमध्ये पाहिलेले आहेत. आज मात्र या ठिकाणी आरपी साऊंड अलिबाग काय करतोय पाहायचं आहे की जो 8 गुणांनी पिछाडीवर आहे. दुसऱ्या निर्णायक सत्राला सुरुवात झालेली आहे. तर खेळाडूंनो मैदानावर धावायला शिका, झुंजायला शिका, पण सगळ्यात आधी खरं बोलायला शिका. खोटं बोलून कदाचित आजचा डाव जिंकाल, पण लक्षात ठेवा वेल रेफरी सारखी असते, ती कधीही शिटी फुंकू शकते. एकदा जर रसिकांच्या मनात तुमचं नाव चुकीच्या कारणासाठी नोंदवलं गेलं तर मग पुढे काही तुम्ही खरं किती बोललात तरी मात्र तुमच्यावर विश्वास कोण ठेवणार नाही. म्हणून तुम्हाला खरं बोलणं गरजेचं आहे. प्रत्येक जण रक्ताचं पाणी करतो या मैदानात, कारण कबड्डीला रायगडची पंढरी म्हणून ओळखली जाते. आपण कबड्डीचे धारकरी वारकरी आहात, तर जप करावाच लागेल तुम्हाला कबड्डी कबड्डी या स्वराचा. आता मात्र निघालाय 25 नंबरची जर्सी परिधान केलेला अभिषेक भगत नावाचा वादळ. आता मात्र झंझावत आहे. या झंझावताला थांबवणं कठीण जाईल. एक यशस्वी रेड पूर्ण मैदान गाजवून सोडेल. रसिकांचा टाळ्या झाल्याशिवाय सर थांबणार नाही.
नक्कीच टाळ्या तर व्हायलाच पाहिजेत, कारण टाळ्यांसाठीच खऱ्या अर्थाने सगळेजण असुसलेले आहेत. कधी एकदा रेड होतोय, कधी सुपर रेड होतोय, कधी या ठिकाणी आपल्या संघाचे गुण वाढतायत आणि मी टाळ्या वाजवतोय. यासाठी सगळे हितचिंतक सपोर्टर सज्ज झालेले आहेत. मात्र डाके सर, या ठिकाणी आणखीन एक गोष्ट सांगावीशी वाटते. काही कबड्डी मायबाप रसिक असे आहेत की ना कोणाचे, ना इकडचे ना तिकडचे, जो चांगला खेळेल तो खेळाडू माझा, जो संघ जिंकेल तो संघ माझा, असेही कबड्डी मायबाप रसिक इथं उपस्थित आहेत. हे सुद्धा एक वेगळं वैशिष्ट्य आहे. आपण जिंकलो तर सर्वजण आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाही, काही बोटही दाखवतील, कारण जगाची रीत आहे, जब तक जिंदा है तब तक निंदा है. कारण आपला मुलगा 10वीत नापास झाला याचा आम्हाला दुःख नाही, शेजारच्याचा कसा पास झाला याचा आम्हाला दुःख जास्त आहे. तरी सुद्धा आपल्याला मेहनत घ्यावीच लागेल, गावाच्या नावासाठी रक्ताचं पाणी करावंच लागेल. सर, मेजवानी गोंधळपाडाचे या ठिकाणी मेन सपोर्टर्स अविनाश गावडे सुद्धा या ठिकाणी बसलेले आहेत, तेही आनंद घेत आहेत. त्यांना विनंती करतोय, मात्र आपण व्यासपीठावर यायचं आहे, आपणास विनंती असणार आहे, आपण ऑडियन्समध्ये आहात. विनायक गावडे, आपण प्रेक्षकांमध्ये आहात, कृपया व्यासपीठावर येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. विनायक गावडे सर, कृपया आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचे. विनायक गावडे सर, प्लीज. पुन्हा एकदा आपण बघतोय 25 नंबर जर्सी परिधान केलेला भगत रेडवर. ओहो, 25 नंबर पुन्हा एकदा चढाईसाठी. ओहो, आता पुन्हा एकदा थांबवलंय की हसावं दिल खुलास की हृदयाचा ठोकाही बेभान व्हावा. हसावं दिल खुलास की हृदयाचा ठोकाही बेभान व्हावा. स्वतःला स्वतःकडून थोडा तरी वेळ द्यावा, असा मेहनत करतोय 11 नंबर अर्थात तेजस पाटील. ओहो, टाळ्यांचा गजर याला आत्महत्या म्हणतात. रसिक वर्ग दर्दी आहे हो सर. नक्कीच. आणखीन एक डाके सर, मला मुद्दामून खास करून सांगायचा उल्लेख करावा असं वाटतोय, ज्याला कबड्डी खेळ अजून माहीत नाही, कबड्डी खेळ काय असतो माहिती नाही, ते 3-4 महिन्याचं बाळ सुद्धा इथं उपस्थित आहे. आणि ज्याने अनेक कबड्डीची मैदानं गाजवली, ते आजोबा पंजोबा सुद्धा उपस्थित आहे. बघा काय कबड्डी आणि काय कबड्डी मायबाप रसिक. रसिकांनी तुडुंब भरले, सुनामी लाट आले मुशेद गावात. तर असतील पाय जमिनीवर आणि आभालाचा हात धरेन, की असतील पाय जमिनीवर आणि आभालाला हात धरेन, विजयाची होईल पहाड, पराभवाची रात सरेल. अलिबाग संघ खोलवर यशस्वी होत असताना पुन्हा एकदा थांबवले गोंधळपाडा संघाकडून वादळी खेळी मैदानात. डाके सर, आपण बघतो बॅक टू बॅक 2 रायडर त्यांनी जेर बंद केलेत. मगाशी स्वतः कर्णधार प्रथमेशने केलेला तो अँकल होल्ड असेल. नक्कीच हो हो हो, काय प्रयत्न आहे आणि रोखला गेलाय वारू. प्रथमेश म्हात्रे कर्णधार याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आले. वॉरियर स्पोर्ट अलिबाग, जबरदस्त सर्वे सर्वा तुम्हाला माहितीच असतील, एक जबरदस्त नाव. स्वागत आहे. नक्की डाके सर, या ठिकाणी आपण आता पाहिलं की जो तेजस पाटील 7 जणांना भारी पडतोय, तो आज 2 जणांसमोर सुद्धा कुचकामी ठरला. म्हणजे खेळामध्ये कधी आपण पुढे जाऊ, कधी मागे येऊ, कधी आपला विजय होईल, कधी पराजय होईल, कधी आपण शक्तिशाली बनू तर कधी शक्तीहीन बनू. याचं नाव कबड्डी. प्रथमेश म्हात्रेवर प्रत्येकाचं लक्ष लागलंय, प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य गाजवतोय. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान. काय वेग आहे या खेळाडूच्या पायात. धूमचक्री वादळ निर्माण झालंय. प्रयत्न यशस्वी.
पुढील होणारा सामना रुझेल 7 स्टार चोंडी वर्सेस स्वस्तिक वॉरियर्स मांडवा. दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. वेळ फार महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. आपण ऑडियन्सचा खूप विचार करतोय. टाकी सर आपण बघतोय स्वतः कर्णधार प्रथमेश रेडवर. खरोखर अष्टपैलू खेळाडू आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महान याची आहे. कधी शांत खेळी करतो तर कधी आक्रमक खेळी करतो. एक वेगळी सगळी गुण वैशिष्ट्य प्रथमेशमध्ये आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतो या ठिकाणी 25 नंबर जर्सी परिधान केलेला भगत रेडवर. 15-6-6-15 मल्टिपल गुणांची आवश्यकता आहे. काही मिनिटांचा कालावधी बाकी आहे. हो काय क्षेत्ररक्षण प्रथमेश म्हात्रे म्हणतोय की एकटा लढेल मी युद्ध माझे, कोणाच्या मदतीची वाट पाहणार नाही. समोर जाईल मी वादला ना, मी संकटात पळून जाणार नाही. आणि तुम्ही कितीही ओढा पाय माझे जलणाऱ्यानो, मी गरुडासारखी झेप घेतल्याशिवाय राहणार नाही. असा प्रथमेश म्हात्रे मैदानात चमकलाय. आज कमालीचा संघर्ष, गुणांचा पाऊस पाडलाय. अशा जिगरबाज खेळाडूंसाठी टाळ्यांचा नाद घुमू दे, खेळाडूंचा जोश गगडी जाऊ दे. अशा सुपर डॅकल, जबरदस्त प्रयत्न. आरपी सावंड अलिबाग थांबवले गेले ते तेजस पाटील याला. कमालीचा संघर्ष, तुफानी दमाचा खेळाडू तेजस पाटील मैदानात मात्र शांत झालाय. हो काय क्षेत्ररक्षण आज पाहायला मिळालंय. खेळाडूच्या जरा मार लागलेला आहे बघा. प्रथमोपचार घ्या. चिकरीचे प्रयत्न करतायत. विजयाचा गुल्लाल उधळला जातोय. संघ प्रशिक्षक अर्थातच मेजवानी गोंदलपाडा अंकुश बुंबटकर, प्रशिक्षक अल्पेश भावकर, तर आरपी सावंड अलिबाग संघ प्रशिक्षक चिन्मय पवार, व्यवस्थापक अनिश सालुंके. 17-8. पुन्हा एकदा प्रथमेश म्हात्रे हे एक्सप्रेस रुळावर एक्सलेटरवर भार दिला जाईल आणि वेग वाढवेल. हा आता मात्र धुक्यातून वाट शोधून काढावी लागेल ते प्रथमेश म्हात्रेला. मात्र माघार घेण्यात आणि संयमी खेळी करण्यात प्रथमेशचा हातखंडा आहे. सर मी माझून सामना पाहतोय. ज्यावेळी गुणांची गरज आहे त्यावेळी पाऊल टाकतोय आणि ज्यावेळी गरज नाही त्यावेळी शांतता, संयम आणि कार्यक्रम समोरच्या संघाचा करतोय. परफेक्ट. म्हणून मी मगाशी सुद्धा म्हटलं की कर्णधार कसा असावा. परफेक्ट असं संघ मालकाचं नियोजन, परफेक्ट असं कोचचं नियोजन. मात्र या ठिकाणी थोडंसं काही क्षणापूर्वी आपल्याला असं वाटलं की कुठेतरी अलिबाग उसळी घेतोय, कमबॅक करतोय, गुणांचा फरक आहे तो कमी करतोय. असं असताना पुन्हा एकदा त्यांना स्पीड ब्रेकर प्रथमेश सतत येतोय आणि त्यांची ती गुणांची गाडी अडवली जातोय. आता मात्र या ठिकाणी सुपर टॅकल ऑन आहे. 3 विरुद्ध 1 अशी रेड. अगदी प्रारंभीपासून आपण डाकीसर पाहिलं की एखाद सामना सोडला तर सगळे सामने अतितटीचे, रोमहर्षक, ज्याची गरज सगळ्यात महत्त्वाची आमच्या कबड्डी मायबाप रसिकांसाठी होती. तर माणसानं कसं समुद्रासारखं असावं, ना भरतीचा माज ना होटीची लाज. तर ही अथांग आहे. खेळाडूंनो मी सांगतोय, उधाणलेला सागर आता मात्र किनारा शोधतोय. ढासळलेला बुरुज पुन्हा मिळवू शकेल का आरपी अलिबाग संघ? मेहनत करावी लागेल. भयानक कार्यक्रम मनोमनी प्रत्येकावर आघात करेल हा खेळाडू. युद्धात भुगा उडेल अशी परिस्थिती. काय दहशत, काय दरारा. सुपर टॅकल पुन्हा एकदा कमालीचा संघर्ष. आरपी सावंड अलिबाग. विनेला स्पर्श होता तारा जशा झंकाराव्या तशा रसिक मनाला आनंद होतो जेव्हा सुपर टॅकल होतोय. खरोखर अनेक व्यक्तिमत्व ही स्पर्धा पाहण्यासाठी आले, त्यांना सुद्धा पैसा वसूल झाल्यासारखं वाटतंय. डाकी सर
कुणाला अपेक्षित नाही असंच आम्ही करून दाखवतो हे सिद्ध केलं 3 बॅक टू बॅक रेडवर तेजस पाटील सारख्या गुणवान स्टार रायडरला जेरबंद केलंय वा काय जिगरवाज खेळी तो काय कॉन्फिडन्स असेल कारण अंतिम क्षणाकडे सामना जोगात असताना 8 गुणांचा फरक असताना सुद्धा अजूनही हार न मानणारे कारण त्यांच्या नसानसामध्ये मनामनामध्ये एक वाक्य नक्की आहे की जिंकावंच आणि जर का चुकून हारलो तर असं हारलं पाहिजे की जिंकणाऱ्याला जल्लोष करायला मिळणार नाही. 17-11 हृदयाची धडकणे वाढतील कारण डिफेन्स सजवलाय तो आरपी साऊंड अलिबाग 4-1 गुणसंख्या मिळवणं म्हणजे वालवंटात हिरवळ शोधण्यासारखी अशी परिस्थिती मैदानात. शेवटचा आणि अंतिम पुकार असणार आहे पुढील सामना होणारा रुजल 7 स्टार चोंडी वर्सेस स्वस्तिक वॉरियर्स मांडवा. दोन्ही संघाचे कर्णधार संघ कोच खेळाडू यांनी सज्ज राहायचं आहे. ओ हो क्षेत्ररक्षण किती छान वाकाडण्याजोग कांबालीचा संघर्ष मेजवानी गोंधळपाडा संघ मालक आता मात्र खुश असतील आणि अंतिम विसल होतोय. विजय संघाचं अभिनंदन पराजय संघाचं कौतुक. मात्र नक्की टाकी सर आपण बघतोय की सामना चुरशीचा झाला आणि ऑडियन्सनी मात्र मनमुराद आनंद लुटला. तर याच्या देऊया करण्यात एक आलेले. सुवर्ण संधी डीजे होऊन जाऊ द्या.